घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आजच्या आपल्या या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता अवंतिका ही सांगत असते, खरंच माझं चुकलं, मगाशी मी आणि आई बोलत असताना ऐश्वर्या आजूबाजूला असेल हा विचारच माझ्या मनात आला नाही आणि पटकन मी सारंग भाऊजींचं नाव नकळतपणे घेतलं। त्यावर सौमित्र म्हणत असतो, अगं तू एवढी मोठी चूक कशी करू शकतेस अवंतिका, तुला माहिती आहे ना ती ऐश्वर्या आधीच कशी बाई आहे ते, आणि त्यात तुझ्याकडून ही एवढी मोठी चूक झाली। त्याबरोबर आता लगेचच हे ऐकून ती सुद्धा म्हणायला लागते, अरे त्यावर सौमित्र म्हणतो, खूप चूक केली आहेस तू। त्याबरोबर लगेचच ती म्हणत असते की अरे हो, मला मान्य आहे माझ्या हातून चूक झाली आहे, पण खरंच सांगते सौमी, माझं लक्ष नव्हतं रे तिच्यावर, मला वाटलंच नव्हतं की ती तिथे आसपास कुठेतरी असेल म्हणून। जर मला माहीत असतं ना तर मी स्वतःहून असं मुद्दाम केलं असतं का। त्याबरोबर मग मात्र आता इकडे सौमित्रसुद्धा काही बोलत नाही, कारण खरोखर अवंतिकाने जाणून बुजून हे सगळं केलेलं नसणार हे ते दोघांनाही माहीत असतं। जानकी म्हणते, जाऊ दे भाऊजी, तिच्याकडून जे झालंय ते नकळतपणे चुकून झालं, उगाच बोलून आता काय उपयोग, फक्त नेक्स्ट टाईम काळजी घेत जा अवंतिका, आपल्याला काहीही करून त्या ऐश्वर्याला काहीच कळू द्यायचं नाही आहे। खरं सांगू का तुम्हाला, मला बाकी कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाही आहे, पण ती ऐश्वर्या ऋषिकेशबरोबर लग्न करायचं जे काही बोलते ना त्याचं मला टेन्शन येतं। नाही, मला मान्य आहे हे सर्व खोटं आहे, हे सर्व नाटक आहे, ते सुद्धा मला माहीत आहे, पण तरीही कळत नकळत ह्या गोष्टींचं दडपण आलं आहे मला। जर असं काही झालं तर आज खरं तर तो मास्क मॅन आम्हाला सापडलाच असता, पण जर ऋषिकेशचा अपघात झाला नसता तर। त्याबरोबर लगेचच आता अवंतिका म्हणायला लागते की वहिनी, हे बघा तुम्ही काळजी कशाला करताय, आपण आहोत ना सगळे एकत्र, आणि आपण एकत्र असताना आपल्याला कोणीच नाही हरू शकत असं तुम्हीच म्हणता ना। आपण सगळे मिळून त्या ऐश्वर्याला मात देऊ, आपण मिळून त्या ऐश्वर्याला हरू, मग तर झालं। आता तर तुम्हाला टेन्शन नाही आहे ना। इतक्यात त्या ठिकाणी अवंतिका आलेली असते, ऐश्वर्या आलेली असते, आणि ऐश्वर्या आता म्हणत असते की कितीही वेळा ठरव मला हरवायचं, पण तरीही तुला काहीच जमूच शकत नाही, तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्याकडून हरणारच, कळलं। ऐश्वर्या तुम्हाला नेहमी मात देईल। बरं जाऊ दे रे, मी तेच सगळं कुठे बोलत बसले, मी तर काहीतरी दाखवायला आले होते जानकीला, काय माहिती आहे का, एक मिनटं। आणि मग ती आता जानकीकडे वळते आणि जानकीला म्हणायला लागते, जानकी तू माझा चेहरा बघ बरं, बघ ना, तुला माझ्या चेहऱ्यामध्ये काही वेगळं जाणवत नाही आहे का, व्यवस्थित बघा आणि वरचेवर असाच बघू नकोस। जानकी तिच्या चेहऱ्याकडे बघत सुद्धा नसते। ऐश्वर्या म्हणते, अगं बघ तरी, बघ ऋषिकेशची उष्टी हळद माझ्या चेहऱ्यावर आहे, जशी तुझ्या गालांवर आहे अगदी तशीच, पण मग त्यांच्या नावाची उष्टी हळद अशा दोघींच्या गालावर चांगली दिसत नाही ना। एक मिनटं। आणि आता ती जानकीच्या चेहऱ्यावरची हळद चक्क स्वतःच्या हातानेच पुसायला लागते। त्याबरोबर मग मात्र जानकीला राग येतो आणि जानकी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या गप्प बस। त्याबरोबर जानकी ऐश्वर्याचे हात खाली ढकलते। मग काय, लगेचच ऐश्वर्या रागाने जानकीला म्हणायला लागते, आत्ता फक्त तुझ्या गालावरची हळद पुसली, पण लवकरच माझं आणि ऋषिकेशचं लग्न झालं ना की त्यानंतर तुझ्या आयुष्यातला ऋषिकेशचा चॅप्टरच नाही क्लोज केला ना तर नाव नाही सांगणार ऐश्वर्या। त्यानंतर ती म्हणायला लागते, आणि हो तुम्हाला दोघांना माहिती आहे का रे, आम्ही ना फोटोज पण क्लिक केलेत, मी आणि ऋषिकेशने, तुम्हाला विश्वास होत नसेल ना माझ्यावरती, मी ना तुम्हाला फोटो दाखवते, म्हणजे तुमचा विश्वास पटेल ना की खरोखर आम्ही फोटो क्लिक केलेत म्हणून। थांबा मी आले। एवढं बोलून लगेचच आता जानकीला चिडून ऐश्वर्या ही तिकडनं निघून गेलेली असते। जानकीला हे असं प्रत्येक वेळेस त्रास देऊन ऐश्वर्याला एक आसुरी आनंद मिळत असतो आणि तो आनंद ती प्रत्येक वेळेसच घेत असते। मग पुढे आपण पाहतो की इकडे आता हे जे काही घडलेलं असतं त्यामुळे जानकीला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि जानकीच्या डोळ्यात चक्क अश्रू तरळायला लागलेले असतात, तिच्या डोळ्यांमध्ये पाणी भरून आलेलं असतं। त्यावर आता अवंतिका ही तिला धीर देत असते की वहिनी, हे बघा आपल्याला हारायचं नाही आहे, खचायचं तर नाहीच आहे, आपल्याला सगळ्यांना मिळून ह्या ऐश्वर्याला चांगला धडा शिकवायचा आहे आणि ही गोष्ट तुम्ही विसरू नका। त्याबरोबर आता जानकीसुद्धा चांगला धीर पकडते। मग आता लगेचच पुढे अवंतिका म्हणत असते, सोडायचं नाही आपल्याला ऐश्वर्याला असंच सहजासहजी। तर आता इकडे माया ही लताबाईंना खायला घालत असते। आता लता तिला विचारत असते, काय गं मघाशी ती 2 माणसं कोण आली होती गं। त्याबरोबर माया सांगत असते, काकू काय माहीत, म्हणजे पोलीस होते बहुतेक, एखाद्या केस संबंधी
चौकशी करायला आले असावे बहुतेक. म्हणजे खरं तर सांगू का तुम्हाला, मला सुद्धा काही कळलं नाही. कारण तो माणूस जो होता ना, तो सतत त्यांना साहेब साहेब असंच म्हणत होता. त्याबरोबर हे ऐकल्यावर लताबाई म्हणतात, काय अगं मग हे असं असताना तू काही बोलली का नाहीस, तू आवाज का केला नाहीस? त्याबरोबर ती म्हणत असते, अहो काकू कसा करणार होते आवाज, मला तुमचीच काळजी वाटत होती. जर मी आवाज केला असता आणि नंतर त्या माणसाने तुम्हाला काही जास्त कमी त्रास दिला असतं म्हणजे काय केलं असतं मी? त्याबरोबर लता म्हणत असते, अगं बाळा थोडी हिंमत दाखवायला हवी होतीस गं तू. त्याबरोबर ती म्हणत असते, काकू मला तुमच्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही हो. त्याबरोबर मग मात्र लता म्हणायला लागते, बरं बोलतीयस तू, असू देत जाऊ दे काही हरकत नाही. त्याबरोबर ती म्हणत असते, पण खरंच ती माणसं कोण होती ते मलाही कळलंच नाही. त्याबरोबर आता लगेचच पुढे ती म्हणते, काळजी करू नका, आपण लवकर पडू इकडनं बाहेर. आता आपल्याला फार वेळ इथे नाही थांबावं लागणार असं मला वाटतंय. शोधत येतील आपल्याला कोणी ना कोणीतरी इथे. त्याबरोबर लगेचच आता इकडे लताबाईसुद्धा म्हणते, हो गं नक्की येतील, आपण धीर नाही खचायचा. तर दुसरीकडे आपण पाहतो की ऋषिकेश ह्याला दुखत असतं, त्याला लागलेलं असतं. मग जानकी त्याला विचारत असते, ऋषिकेश नक्की ठीक आहात ना तुम्ही? त्यावर ऋषिकेश सांगत असतो की हो, माझी काळजी करू नको, मी व्यवस्थित आहे, मला फार काही नाही झालेलं. त्याबरोबर जानकी ऋषिकेशला विचारते, ऋषिकेश खरोखर तुम्ही तुमच्या नावाची उष्टी हळद ऐश्वर्याच्या गालाला लावलीत का आणि तुम्ही फोटोही काढलेत? त्याबरोबर ऋषिकेश म्हणत असतो, हो, गालाला उष्टी हळद लावली आणि फोटोही काढले. कारण जानकी ते करण्याव्यतिरिक्त माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता, म्हणून मला हे सगळं करावं लागलं. आज ना माझ्याकडून खूप चुकलं आहे. तो मास्क घातलेला माणूस कोण होता हे आज मी शोधून काढायलाच हवं होतं. मी शोधलंही असतं, तो माणूस माझ्या हाती लागलाही होता, पण थोडक्यात हुकलं गं. जर माझा ॲक्सिडेंट झाला नसता ना तिथे थोड्यापुरतं, तर लगेच आपल्याला कळून गेलं असतं की तो माणूस नेमका आहे तरी कोण. जानकी म्हणते, अहो ऋषिकेश मला प्रश्न हा पडला आहे की नक्की त्याचा स्वार्थ काय आणि तो का मदत करतो ऐश्वर्याला, तो असेल तरी कोण? त्यावर ऋषिकेश म्हणतो, सयाजीराव विखे पाटील. त्याबरोबर जानकी म्हणते, काय सयाजी काका? अहो ऋषिकेश हे कसं शक्य आहे? सयाजी काका तर सध्या जेलमध्ये आहेत, मग तुम्ही त्यांचं नाव कसं घेताय? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, जानकी सयाजीराव विखे पाटलांना काहीच करणं अवघड नाही आहे, ते काहीही करू शकतात आणि कुठूनही करू शकतात. त्यावर जानकी म्हणते, अहो ऋषिकेश पण ते तर सध्या. त्यावर ऋषिकेश म्हणतो, मला माहिती आहे सयाजी काका तुरुंगात आहेत, पण तुरुंगातून सुद्धा बाहेरची सूत्र ते नक्कीच हलवू शकतात, त्यामुळे आपण एकदा तिकडचीच खात्री करून घ्यायला हवी. त्याबरोबर मग जानकीला सुद्धा आता विचार येतो की कदाचित खरोखर ह्या सर्वामागे सयाजीराव विखे पाटलांचा हात हा असूच शकतो. मग आता इकडे ऐश्वर्या ही सयाजी काकांना भेटायला आलेली असते. आता ती त्यांना भेटायला आलेली असते, घट्ट पहिले त्यांना मिठी मारते आणि म्हणायला लागते, डॅडा खरंच किती दिवसांनी भेटलो आपण, कसे आहात तुम्ही? त्यावर सयाजीराव सांगत असतात की मी उत्तम, तू कशी आहेस? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, डॅडा मी सुद्धा बरी आहे, तुम्हाला खरंच सांगू का मी किती मिस करते ते तुम्हाला. त्याबरोबर ते म्हणत असतात की बाळा पण तू ना खूप बारीक झालेली दिसतेस, स्वतःच्या खाण्यापिण्यावर स्वतःवर लक्ष देत नाही चालली. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते, नाही हो डॅडा, तसं खरंच काही नाही आहे. बरं तुझं काम कसं सुरू आहे असं सयाजीराव तिला विचारतात. त्यावर ती म्हणत असते, उत्तम सुरू आहे सगळं डॅडा, 1 मिनटं फक्त तुम्हाला दाखवतेच. आणि मग आता ते लगेचच तिकडनं पत्रिका काढते लग्नाची आणि ती तिच्या वडिलांना दाखवते आणि म्हणते, हे बघा डॅडा. त्याबरोबर पत्रिका बघून तिचे वडील तिला म्हणतात, अरे वा 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 मस्त, तू आणि ऋषिकेश लगीन करताय होय? त्याबरोबर ऐश्वर्या म्हणायला लागते की हो, मी ऋषिकेश बरोबर एकदा की लग्न केलं मग सर्व सेटल होईल. त्याबरोबर लगेचच सयाजीराव म्हणतात, पण हे सगळं काही तू एकटीने केलंस का? त्यावर ती म्हणते, नाही डॅडा, ह्यावेळेस ना मला कोणाची तरी बाहेरून मदत घ्यावी लागली आणि मी घेतली सुद्धा. पण डॅडा तुम्हाला एक गोष्ट सांगू का? त्यावर सयाजीराव म्हणतात, अगं बोल की पोरी. त्यावर ती म्हणत असते, पण ही व्यक्ती नेमकी कोण आहे जी मला मदत करते ते मला कळतच नाही आहे. त्यावर सयाजीराव म्हणतात, म्हणजे ग नेमकं तुला म्हणायचं काय? त्यावरती सांगायला लागते, अहो डाडा, तो माणूस जेव्हा पण मला भेटायला येतो ना तेव्हा त्याने मास्क घातलेला असतो, त्यामुळे मला त्याचा चेहरा ओळखताच येत नाही, कधी पाहिलेलंच नाही हो. म्हणजे आपल्यापैकी म्हणजे आपल्या माणसांपैकी कोणी आहे का ज्याला तुम्ही सांगितलं हे सगळं करायला? त्यावर सयाजीराव हसतात आणि म्हणतात, अगं पोरी, मी कसं सांगणार, मी यातलं काय बी केलेलं नाही बघ. मग ती म्हणायला लागते, मग डाडा विचार करा ना, कोणी आहे का की जे असं सगळं करू शकतं? किंवा संपत काका, त्यांच्या ओळखीचा एखादा माणूस हे सगळं करू शकतो का?
त्याबरोबर आता सयाजीराव म्हणतात की नाही ग. त्यावर ऐश्वर्या सांगत असते, अहो डॅडा काय आहे ना, मला आधी काही वाटत नव्हतं, पण ज्यावेळेस मी नंतर त्या माणसाला विचारलं ना की तू माझी एवढी मदत का करतोयस, त्यावर त्याने मला असं उत्तर दिलं की मला जानकीच्या भूतकाळात रस आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता ऋषिकेश हा इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असतो, साहेब खरंच सांगतो तुम्हाला, अहो त्या माणसाला मी जवळपास पकडला सुद्धा होता, पण काय करणार, माझ्या हातामध्ये शेवटी काहीच उरलं नाही, कारण तो माणूस निसटला. माझा छोटासा अपघात झाला आणि त्याच संधीचा त्या माणसाने फायदा घेतला. हे ऐकून इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्ही जर आधी इन्फॉर्म केलं असतं तर काहीतरी करता आलं असतं. त्यावर ऋषिकेश म्हणतो, साहेब अहो काही पर्याय नव्हता, पण मी खरं सांगू का, माझा डाऊट हा सयाजीराव विखे पाटलांवरती आहे. त्यावर आता ऋषिकेशने थेट नाव घेतल्यामुळे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे कसं शक्य आहे, सयाजीराव तर पोलीस कस्टडीत आहेत आणि आजच त्यांना त्यांची मुलगी ऐश्वर्या भेटायला सुद्धा आलेली आहे. त्याबरोबर लगेचच आता ऋषिकेश म्हणतो, काय ऐश्वर्या सयाजी काकांना भेटायला आली आहे, म्हणजे नक्कीच हे त्यांच्या सांगण्यावरूनच ऐश्वर्या करत असेल असं जानकी म्हणते. त्यावर लगेचच सौमित्र म्हणत असतो, नाही दादा वहिनी, मला असं वाटत नाही की सयाजीरावांच्या सांगण्यावरून ऐश्वर्या हे सगळं करत असेल. ऐश्वर्या हिला ह्या सर्व गोष्टी करायला कोणी सांगण्याची गरज नाही आहे. हे सर्व उलटी कामं करायला ना ऐश्वर्याचं डोकं स्वतःहूनच खूपच फास्ट चालतं. त्यामुळे मला तर असं वाटतं की ही सगळी कामं ऐश्वर्या स्वतःच्या बुद्धीनेच करत असेल. या सगळ्यामध्ये तिला कोणीच काही सांगत वगैरे नसेल. त्याबरोबर जानकी म्हणत असते, मला काय वाटतं, इथे आपण असं बाहेर बोलत थांबण्यापेक्षा आतमध्ये जाऊ आणि त्या ऐश्वर्याचा सरळ मुखवटाच फाडू, बघूया ना शेवटी ती काय करते ते. त्यावर आता ही कल्पना ऋषिकेशला सुद्धा पटते आणि सौमित्रला सुद्धा. मग आता ते थेट ठरवतात की जाऊ दे, जे असेल ते असेल, आपण आतमध्ये जाऊन बघायचं. जानकी म्हणते, चला मग आत. आणि मग ऋषिकेश, जानकी, आता सगळेच जण सौमित्र वगैरे आतमध्ये जायचं ठरवतात. तर इकडे सयाजीराव विखे पाटील हे ऐश्वर्याजवळ बोलत असतात. ते ऐश्वर्याला म्हणत असतात की नाही ग बाळा, आपल्या माणसांपैकी कोणीच नाही, आपल्या माणसांपैकी जर कोणी असतं तर त्याला मी सांगितलेलं असतं, त्यामुळे मला ही गोष्ट व्यवस्थित माहीत असती, पण जर ही गोष्ट मलाच माहीत नाही आहे तर आपल्या माणसांपैकी कोणी असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ऐश्वर्या म्हणत असते, नक्की आठवा तुम्ही डाडा, नक्की कोणी नाही आहे ना. त्यावर सयाजीराव म्हणत असतात की नाही ग. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, काहीही झालं तरी मला शोधून काढायचं हा माणूस कोण आहे ते. सयाजीराव म्हणतात, समजेल, काळजी करू नकोस. ऐश्वर्या म्हणत असते की डॅडा, आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, अहो ती म्हणजे तो माणूस माझी प्रत्येक गोष्टीत मदत करतो आणि माझ्याकडून काहीच मागतही नाही हो. त्यावर सयाजीराव म्हणतात, अगं जाऊ दे की, तुझ्याकडनं त्यानं काही घेतलं काय, नाही घेतलं काय, पण तुझं काम झालं की आपण त्याचा काटा मात्र काढायचा. त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणते, हो डाडा, त्याच्यामध्ये तर काही डाऊट नाहीच आहे, तो तर काटा मी त्याचा काढणारच आहे हो, पण तो माणूस नेमका कोण आहे हे जर कळलं असतं की नाही तर जरा बरं झालं असतं, पण ते कळायला काही मार्गच दिसत नाही हो मला. त्याबरोबर सयाजीराव म्हणायला लागतात की जाऊ दे, काहीच फरक पडत नाही, तसं बी एकदा का तुझं काम झालं की त्या माणसाला रस्त्यातनं काढणार आहेस नवं. त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो डाडा, पण तरीही त्या माणसाचा मुखवटा उघडायला हवा असं ज्यावेळेस ऐश्वर्या म्हणते, इतक्यात त्या ठिकाणी ऋषिकेश, जानकी आणि सौमित्र तिघही जण पोहोचलेले असतात. तर जानकी म्हणत असते, तू कोणता मुखवटा घालून फिरतेस ग, नाही, मुखवटाच जर उतरवायचा असेल तर तो तुझाही उतरवायला हवाच की. आमच्या घरामध्ये कुठला मुखवटा घालून फिरतेस, आमच्या आयुष्यात कुठला मुखवटा घालून आलीस, तुझे स्वतःचे किती मुखवटे आहेत ते तरी एकदा बघ. त्याबरोबर आता इकडे सारंगला राहवत नसतं, त्याला वाटत असतं की घरून आज कोणीच कसं आलं नाही, त्यामुळे तो आता थेट घरी फोनच करतो. आता तो फोन उचलते ती म्हणजे त्याची आई. आता आईने फोन उचलल्याबरोबर ती विचारते, हॅलो कोण बोलत आहे. त्यावर आता समोरून सारंग सांगतो, आई मी बोलतोय सारंग. त्याबरोबर आई म्हणते, अरे सारंग, तू ह्या नंबरवर घरच्या कशाला फोन केला आहेस. त्याबरोबर सारंग म्हणत असतो, आई अगं तू काय बोलतेस, रोज मला भेटायला इकडे कोणी ना कोणीतरी येत असतं, पण आज मला भेटायला सुद्धा इकडे कोणीच आलं नाही, त्यामुळे मला काळजी वाटते तिकडची. त्यात आज हा एवढा महत्त्वाचा दिवस आहे, मला काहीच माहीत नाही आहे, म्हणून मी सरळ फोनच केला. सांग ना तिकडे सगळं काय सुरू आहे आणि इकडे आज मला भेटायला कोणीच कसं नाही आलं. आई बोल ना गं, काय झालं आहे. त्याबरोबर मग आई ही आता म्हणायला लागते की अरे त्यावर तो म्हणतो, आई काय झालं आहे हे बघ, जे असेल ते मला सांग. मग आई सांगायला लागते की अरे ऋषिकेशचा एक छोटा अपघात झाला आहे. आता ऋषिकेशचा अपघात झाला हे कळता क्षणी सारंग पूर्णपणे बिथरून जातो आणि तो म्हणायला लागतो, काय
ऋषिकेश दादाचा ॲक्सिडेंट, आई मी येतोय, ताबडतोब येतोय तिकडे. ऋषिकेश दादा कुठं आहे, तो कसा आहे आता, तो व्यवस्थित आहे ना, त्याला काही फार लागलेलं नाही आहे ना, तो नीट आहे ना, तू काळजीच करू नको आई, मी येतोय हां, ऋषिकेश दादाजवळ येतोय. त्याबरोबर आई म्हणत असते, अरे हो 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 सारंग, जरा धीर धर आणि शांतही हो. हे बघ, इकडे येण्याची काही गरज नाही आहे, एवढं मोठं काहीच झालेलं नाही आहे, इथे सगळी सिच्युएशन व्यवस्थित आहे आणि ऋषिकेशसुद्धा व्यवस्थित आहे. सारंग विचारतो, दादा कुठे आई, मला बोलायचं आहे दादाशी. त्यावर आई सांगते की हे बघ, आता तो घरी नाही आहे, काही कामासाठी बाहेर गेला आहे, पण तू काळजी करू नकोस हां, तो व्यवस्थित आहे. त्यावर सारंग म्हणतो, आई नक्की ना गं. त्यावर आई सांगते, हो सारंग, काळजी करू नकोस, इथे सर्व व्यवस्थित आहे हां. त्याबरोबर मग मात्र सारंग म्हणायला लागतो, पण झाला कसा अपघात. मग आई सांगायला लागते की अरे कोणीतरी काळे कपडे घातलेला माणूस होता, तो त्याचा पाठलाग करायला गेला होता आणि हे सगळं घडलं. त्यावर सारंग म्हणतो, तोच तर माणूस नसेल नाही. आणि मग तो आईला सर्व गोष्टी सांगतो आणि नंतर फोन ठेवल्यावर आजी आता तिथे आईच्या मागे उभी असते आणि आजीने सगळं बोलणं ऐकलेलं असतं. आई आता खूप घाबरलेली असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे ऐश्वर्याला, तुम्ही काही शिकवलं नाही का सयाजी काका. जनरली आईवडील मुलींना चांगले संस्कार देतात, लोकांचं घर जोडायला लावतात, पण तुम्ही तुमच्या मुलीला माझं घर येऊन तोड असं सांगितलं होतं का. नाही, तुम्हीच असे संस्कार केले असतील असं म्हणते. त्याबरोबर मग मात्र आता सयाजीराव चिडतात आणि जानकीला म्हणायला लागतात की हे जानकी, माझ्या मुलीचे संस्कार काढण्याच्या आधी स्वतः काय काय केलंयस ना ते बघ, समजलं. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते, नाही डॅड, जाऊ द्या, तुम्ही यांना ना काही बोलूच नका, कारण ही यांची सवयच आहे हो पूर्वीपासून. स्वतः काय केलं ते बरोबर सोयीनुसार विसरतात हे सगळे रणदिवे. बघा ना, सगळ्यांना मी काय काय केलं हे फक्त लक्षात आहे, पण स्वतः काय काय वागले हे मात्र कोणाच्याच लक्षात नाही हो. जाऊ दे. त्याबरोबर लगेचच आता जानकी म्हणत असते, हे बघ, आम्ही काहीही केलेलं नाही आहे तुझ्याबरोबर चुकीचं. तुझं लग्न सौमित्र भाऊजींबरोबर ठरलं होतं आणि ते लग्न मोडलं होतं, मग तरीही तूच आलीस ना आमच्याकडे सारंग भाऊजींशी मी लग्न करेन बोलून प्रपोजल घेऊन. जर तुला सारंग भाऊजींशी लग्न कधी करायचंच नव्हतं तर का बोललीस मी करेन म्हणून त्यांच्याशी लग्न, कशासाठी. त्याबरोबर ती आता म्हणत असते, बोल ना, काय गरज होती तुला हे करण्याची हां. आणि सौमित्र भाऊजींबरोबर लग्न मोडलेलं असताना तू त्यांना किडनॅप केलं होतंस, आहे ना लक्षात. त्याबरोबर लगेचच आता ऐश्वर्या इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते, इन्स्पेक्टर साहेब बघा, ही जानकी बोलते त्याला काहीच पुरावा नाही आहे, मग तुम्ही मला अटक करू शकत नाही ना. त्यावर लगेचच इन्स्पेक्टर साहेब हे जानकीला म्हणायला लागतात की हे बघा जानकी मॅडम, आमच्याकडे काहीही पुरावा नाही आहे, त्यामुळे आम्ही यांच्यावरती काहीच रिॲक्शन घेऊ शकत नाही. आणि तसंही सयाजीराव विखे पाटील हे ऐश्वर्या विखे पाटील यांचे वडील आहेत आणि त्यामुळे त्यांना इथे भेटायला येऊ शकतात, त्याबद्दलसुद्धा आम्ही कोणतीही हरकत व्यक्त नाही करू शकत. त्याबरोबर मग मात्र आता जानकी म्हणत असते, अहो दादा, पण त्याबरोबर लगेचच ऋषिकेश हा जानकीचा हात पकडतो. ऐश्वर्या म्हणते, तुम्ही तिचा हात कसा काय पकडलात ऋषिकेश. त्यावर ऋषिकेश ऐश्वर्याकडे बघायला लागतो. तर ऐश्वर्या म्हणत असते, आता आपलं लग्न होणार आहे आणि ती तुमच्यासाठी परस्त्री आहे. आता हे ऐकून मात्र आता जानकीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. तर पुढील भागात आपण पाहतो की आता ऋषिकेश आणि ऐश्वर्या यांची मेहंदी असते आणि आता मेहंदीसाठी ऐश्वर्या म्हणत असते की माझ्या हातावरती मेहंदी फक्त एकच व्यक्ती पाडू शकते आणि ती म्हणजे जानकी. जानकी, तू माझ्या हातावर मेहंदी पाडायची आणि ते सुद्धा माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं ढळढळीत मोठंच्या मोठं नावसुद्धा माझ्या हातावर लिहायचं. आता हे ऐकून मात्र जानकीला खूप मोठा धक्का बसतो. तरी त्या ठिकाणी नानासाहेब आलेले असतात आणि नानासाहेब म्हणतात, थांबा. त्याबरोबर सगळेच जण बाहेर बघायला लागतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.